भारतात नक्की कोणत्या राज्यात निवडणुका आहेत हे तुम्हाला इलेक्शन कमिशन नाही तर ईडी सांगू शकतं. पुन्हा एकदा असं झालंय की एखाद्या राज्यात निवडणुका आहेत आणि त्याच्या अगोदरच ईडीने आता तिथे रेड सुरू केलेले आहेत. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या सगळ्या एजन्सीज भाजपच्या हातातील खेळणं झालेल्या आहेत असा आरोप ऑपोजिशन पार्टीज पुन्हा एकदा करत आहेत. मी काही रिपोर्ट्स आणि डाटा तुमच्या समोर ठेवेल, त्यावरून आपल्याला कळेल की ईडीने 2014 ते 2026 पर्यंत नक्की किती केसेस फाईल केल्या, या केसेसपैकी कितीमध्ये कन्व्हिक्शन म्हणजे निकाल लागला, आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट की ईडी फक्त ऑपोजिशनला टार्गेट करते का. 2026 मध्ये वेस्ट बेंगॉलमध्ये इलेक्शन आहे. त्याच्या काही महिन्यांअगोदर ईडीने आयपॅक या कंपनीवरती रेड केली. आयपॅक ही तीच कंपनी आहे जिला प्रशांत किशोर यांनी स्टार्ट केलं होतं, पण आता ही कंपनी टीएमसी सोबत काम करते. ममता बॅनर्जी रेड सुरू असताना तिथे येतात आणि म्हणतात की बीजेपीने सांगितलंय म्हणून ईडी आमची इलेक्शन स्ट्रॅटेजी चोरण्यासाठी आयपॅक वरती रेड करते. हा झाला पॉलिटिकल ड्रामा. पण 2014 ते 2025 पर्यंत ईडीने जवळपास 5,800 पेक्षा जास्त केसेस फाईल केल्या. यापैकी फक्त 15 केसेसमध्ये कन्व्हिक्शन झालेलं आहे म्हणजे निकाल लागला. म्हणजेच काय, तर ईडी भरमसाठ केसेस फाईल तर करत आहे, पण ऍक्च्युअल मध्ये निकालापर्यंत फार कमी केसेस पोहोचत आहेत. आता एक दुसरा रिपोर्ट पहा. 2014 ते 2022 पर्यंत ईडीने 121 पॉलिटिकल लीडर्सला इन्व्हेस्टिगेट केलं होतं. त्यापैकी 115 हे ऑपोजिशन पार्टीजचे होते. 95% लीडर्स हे बीजेपीच्या विरोधातले होते. आता आपण असं म्हणू शकतो की ऑपोजिशन लीडर्स हे जनरली जास्त करप्ट आहेत, मे बी म्हणून त्यांचा आकडा जास्त आहे. जेव्हा हे लीडर्स बीजेपी मध्ये जातात किंवा बीजेपीच्या अलाइन पार्टी सोबत जातात, तेव्हा त्यांच्या केसेस आयदर थांबतात किंवा ड्रॉप होतात. ईडी जर खरंच इंडिपेंडेंटली काम करत असेल तर या केसेस कॅरी ऑन व्हायला हव्या होता, पण असं होत नाहीये. जी खूप उदाहरणं तुम्हाला देशभरात आणि राज्यात सुद्धा मिळतील. राज्यात बोलायचं झालं तर अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्या केसेस ड्रॉप झाल्या. अशोक चव्हाण, भावना गवळी, प्रताप सरनाईक, हसन मुश्रीफ यांच्या केसेसमध्ये कुठेतरी पॉज आलाय. प्रश्न एवढाच आहे की सेंट्रल एजन्सीज या जर इंडिपेंडेंट असतील तर यांना राज्याच्या निवडणुकी अगोदरच जाग कशी काय येते, आणि जाग येत जरी असेल तरी अक्रॉस पार्टी लाईन जाग येत नसून फक्त ऑपोजिशनच्या लीडर्सवरती किंवा त्यांच्या अलाइन कंपनीशी त्यांना का वाकडे घ्यायचंय.